हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे DMER फार्मासिस्ट मॉक टेस्ट नंबर 3। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर मॉक टेस्ट प्रोव्हाइड केल्या जात आहेत फ्री मध्ये। क्वालिटी मॉक टेस्ट प्रोव्हाइड केल्या जात आहेत। तर याच्या आधी मित्रांनो आपण 2 DMER च्या टेस्ट आपण बघितल्यात। आता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण थर्ड मॉक टेस्ट डिस्कस करणार आहेत। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, फार्माकोव्हिजिलन्स या IT डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे तर याची बॅच घेतली जाते। इकडे रेफरन्स प्रोव्हाइड केला जातो। तर बी फार्म एम फार्म स्टुडंट ज्यांना पण फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंट मध्ये जॉब करायची इच्छा आहे त्यांनी जो आपला डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, DMER फार्मसीची जी अपकमिंग एक्झाम आहे त्याच्यासाठी स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जात आहे। क्वालिटी स्टडी मटेरियल जे की टेक्निकलचा तुमचा सिलेबस आहे, पॉइंट वाइज व्यवस्थित तिकडे सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप वरती प्रोव्हाइड होतात। तर त्याची इन्क्वायरी करायची असेल किंवा ते घ्यायचं असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करायचा, डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे। मित्रांनो, आता आपली एक्झाम डेट DMER च्या फार्मसीची जी एक्झाम डेट आहे ती आलेली आहे, त्याच्या रिलेटेड ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे। तर मित्रांनो, तुमची जी एक्झाम आहे ते 18 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या डेटला होणार आहे। ह्याच्या रिलेटेडचं नोटिफिकेशन आलेलं। तर तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी मित्रांनो आजपासून जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 28 डेजचा टाइम राहिलाय। तर हा टाइम मित्रांनो इनफ आहे। या टाइम मध्ये तुम्ही 100% तयारी करू शकता। या टाइम मध्ये जरी तुम्ही व्यवस्थित टाइम दिला, व्यवस्थित सिलेबस कडे बघून व्यवस्थित पॉइंट वाइज स्टडी केलात तर तुमचं रँक 100% येऊ शकतं। ठीक आहे, तर मित्रांनो त्याच्यासाठी तयारी चांगली करा, त्याच्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक। आणि मित्रांनो, ही जे टेस्ट असणार आहे याचे रूल्स पण सेम असतील। 20 क्वेश्चन असतील 40 मार्क साठी। आणि याच्यासाठी तुम्हाला काय लागेल, एक पेन लागेल आणि पेपर लागेल, जेणेकरून जे पण क्वेश्चन आहेत ते नंबर वाईज तुम्ही कोणतं ऑप्शन सिलेक्ट केला ते लक्षात ठेवा किंवा राईट करून ठेवा। आणि मित्रांनो, टेस्टच्या एंडिंगला आपण काय करणार आहेत, करेक्ट आन्सर कोणतं आहे ते पण डिस्कस करणार आहेत। ठीक आहे, तर याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन आहे, डायक्झाइन ऍक्ट ऍज। तर मित्रांनो हे काय म्हणून ऍक्ट करतं, पहिलं ऑप्शन आहे वॅसोडायलेटर, कार्डियक ग्लायकोसाइड्स आणि बीटा ब्लॉकर्स आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर। तर मित्रांनो हे 4 ऑप्शन आहेत। आणि मित्रांनो या टेस्ट मध्ये मी काय करणार आहे, ऑप्शन फर्स्ट सिलेक्ट करणार आहे। याच्या आधीच्या 2 टेस्ट मध्ये मी काय केलं होतं, करेक्ट ऑप्शन मी चॉईस करत होतो। पण मित्रांनो तिथे काय होत होतं, सर्व स्टुडंट तेच सिलेक्ट करत होते, तिकडे थोडासा त्यांना प्रॉब्लेम होत होता की करेक्ट आन्सर काय असेल किंवा ते गेस करत नव्हते, तेच सिलेक्ट करत होते। तर त्याच्यासाठी आता मी जर पहिलं ऑप्शन सिलेक्ट केलं तर तुमचे डोक्याचे जे काही न्यूरो ट्रान्समीटर असतात ते ऍक्टिव्ह होतील आणि तुम्हाला करेक्ट आन्सर लिहिण्यासाठी आणि तुमचे करेक्ट मार्क तुम्हाला समजतील, जेणेकरून तुमचा स्टडी किती झाला ते समजेल। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, व्हॉट इज प्रायमरी ऍक्शन ऑफ कोलर्जेनिक ड्रग। तर मित्रांनो कोलर्जेनिक जे ड्रग आहेत तर त्यांची प्रायमरी मोड ऑफ ऍक्शन काय असते। तर इकडे बघा, ब्लॉक ॲड्रेनालिन, ब्लॉक ऍसिटिल कोलिन, मायमिक ऍसिटिल कोलिन आणि ब्लॉक डोपामाइन। तर मित्रांनो हे जे क्वेश्चन आहे त्याचं करेक्ट आन्सर तुम्ही राईट करायचंय। आणि तुम्हाला जर समजा टाइम पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही सेम क्वेश्चन साठी टाइम पण देऊ शकता। ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वॉज द फर्स्ट अँटीसायकोटिक ड्रग डिस्कवर्ड। म्हणजे पहिला जो अँटीसायकोटिक ड्रग आहे तर तो कोणता डिस्कवर झाला होता। ऑप्शन मध्ये बघा, हॅलोपिरिडॉल आहे, क्लोझापाइन असेल, क्लोरप्रोमॅझाइन असेल, रेस्पिरिडोन असेल। तर याच्यापैकी एक करेक्ट आन्सर असणार आहे, तो आन्सर तुम्ही काय करायचंय, नोट करायचंय। आणि मित्रांनो लास्टला तुम्हाला या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर पण समजेल, त्याच्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत बघावं लागेल। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ड्रग इज ए बीटा ब्लॉकर युज्ड इन अँजिना। तर मित्रांनो अँजिना पेक्टोरिस जे आहे तर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम रिलेटेडचा डिसीज आहे। तर याच्यामध्ये खालीलपैकी कोणता ड्रग आहे जो की बीटा ब्लॉकर म्हणून यूज होतो अँजिना पेक्टोरिस मध्ये। ऑप्शन ए बघा, अॅमिलोडिपिन आहे, प्रोपॅनोलोल आहे, विरॅम्प्रिल असेल, निकोरॅन्डिल असेल। तर मित्रांनो इकडे करेक्ट आन्सर तुम्ही चॉईस करायचंय, राईट करायचंय। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, फ्लोराइड हेल्प इन
रिमिनरलायझेशन बाय डिस्पोजिटिंग. तर मित्रांनो हा जो क्वेश्चन असणार आहे डेंटल फार्माकोलॉजी मधला क्वेश्चन आहे. आणि मित्रांनो आपण या टेस्ट मध्ये जेवढे पण क्वेश्चन इन्क्लूड केलेत न्यूरो फार्माकोलॉजी, डेंटल फार्माकोलॉजी आणि त्याच्याबरोबर कार्डिओव्हॅस्क्युलर फार्माकोलॉजी हे क्वेश्चन इकडे इन्क्लूड आहेत या टेस्ट मध्ये. तर मित्रांनो इकडे करेक्ट आन्सर तुम्ही सिलेक्ट करा. ऑप्शन ए आहे आयर्न अँड मॅग्नेशियम, कॅल्शियम अँड फॉस्फेट, सल्फेट अँड नायट्रेट, पोटॅशियम अँड सोडियम. ठीक आहे. आता आपण जाऊ मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन वर. हॅलोपिरिडॉल इज क्लासिफाईड अंडर. तर मित्रांनो हॅलोपिरिडॉल हे क्लासिफाईड कोणत्या क्लासचा ड्रग आहे यावरती क्वेश्चन विचारलाय. मित्रांनो असे क्वेश्चन तुम्हाला 100% विचारले जातात. पहिला आहे अँटी डिप्रेसंट, नेक्स्ट आहे अँटीसायकोटिक, थर्ड आहे मूड स्टॅबिलायझर आणि लास्ट आहे सिडेटिव्ह. तर मित्रांनो मी इकडे ऑप्शन फर्स्ट सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन. विच क्लास ऑफ ड्रग इज नोन ॲज कॉज फीवर एक्सापिरामिडल साइड इफेक्ट. तर मित्रांनो ईपीसी जो साइड इफेक्ट आहे तर खालीलपैकी कोणता ड्रग हा कमी प्रमाणात दाखवतो. ठीक आहे. तर इकडे बघा ब्युट्रोफिनोन्स आहे, थायोझॅन्थिन्स आहेत, टिपिकल अँटीसायकोटिक्स आहे आणि ऑप्शन लास्ट जे आहे ते नन ऑफ द अबो आहे. तर मी इकडे एक सिलेक्ट करत तुम्हाला जे करेक्ट आन्सर वाटतंय ते राईट करून घ्यायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन. हायपरटेन्शन इज डिफाइंड ॲज सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. तर मित्रांनो याच्यावरती विचारलं की हायपरटेन्शन कंडिशन असते त्याच्यामध्ये सिस्टॉलिक ब्लड प्रेशर किती असतं. तर मित्रांनो इकडे तुम्ही करेक्ट आन्सर चॉईस करा. ऑप्शन आहेत 140 mmHg, 130 mmHg, 120 mmHg आणि 90 mmHg. ठीक आहे. तर तुम्हाला जे करेक्ट आन्सर वाटेल ते सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ दीज आर पॅरासिम्पॅटोमायमेटिक ड्रग. तर मित्रांनो खालीलपैकी कोणता ड्रग जो असणार आहे तो पॅरासिम्पॅटोमायमेटिक ड्रग असणार आहे. ऑप्शन बघा ॲट्रोपिन, ऑप्शन सेकंड बघा फिजिओस्टिग्मिन, त्याच्यानंतर ट्रोपिकामाइड आहे आणि क्लोरआमाइन आहे, स्कोपोआमाइन आहे. तर मित्रांनो इकडे जे प्रोनाउन्सिएशन असतात ना तर ते थोडेसे डिफिकल्ट असतात. तर प्रोनाउन्सिएशन वर लक्ष नका देऊ, तुम्ही जे लक्ष द्या करेक्ट आन्सर वरती. तर करेक्ट आन्सर तुम्हाला जे वाटेल ते तुम्हाला काय करायचंय राईट करायचंय. मी इकडे काय करेल ऑप्शन फर्स्ट सिलेक्ट करेल. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन. अँटीकोलर्जेनिक ड्रग लाईक ॲट्रोपिन कॉज विच ऑफ द फॉलोइंग इफेक्ट ऑन आईज. तर मित्रांनो अँटीकोलर्जेनिक ड्रग जे असतात त्यांचा इफेक्ट आय वरती काय असतो हा क्वेश्चन विचारलाय. तर मित्रांनो इकडे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी एक ऑप्शन मित्रांनो मायोसिस असेल, मॅट्रियासिस असेल, इन्क्रीज इंट्रा ऑक्युलर प्रेशर आणि लास्टचा ऑप्शन आहे नन ऑफ द अबो. तर मित्रांनो इकडे करेक्ट आन्सर तुम्ही काय करा नोट करा. त्याच्यानंतर आहे मित्रांनो EPS यावरती नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे. एक्स्ट्रा पिरामिडल साइड इफेक्ट आर प्रायमरीली ड्यू टू. तर मित्रांनो हे जे साइड इफेक्ट असणार आहे ते कशामुळे ऑकर होतात. एक्सेसिव्ह सेरोटोनिन ऍक्टिव्हिटी, डोपामाइन ब्लॉकेज, ऍसिटिल कोलिन डिफिशियन्सी, गाबा स्टिम्युलेशन. तर मित्रांनो एक करेक्ट आन्सर तुम्ही काय करा इकडे सिलेक्ट करा. ठीक आहे किंवा राईट करा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे. व्हॉट इज द प्रायमरी रोल ऑफ फ्लोराईड इन ओरल हेल्थ. तर मित्रांनो फ्लोराईड हा असे क्वेश्चन डेंटल फार्माकोलॉजी वरती असे क्वेश्चन येतात. तर मित्रांनो फ्लोराईडचं ओरल हेल्थ म्हणजे आपल्या माउथचं जे काही किंवा टीथचं जे चांगलेपणा ठेवण्यासाठी फ्लोराईडचा काय रोल असतो. तर मित्रांनो पहिला आहे पेन रिलीफ, अँझायटी रिडक्शन, प्रिव्हेंट डेंटल कॅरीज. तर हे ऑप्शन आहेत आणि लास्टला ऑल ऑफ द अबो. तर मित्रांनो एक आन्सर करेक्ट तुम्ही काय करायचं ते नोट करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे. विच ऑफ द व्हॉट इज द रोल ऑफ हेमिओस्टॅटिक इन डेंटल प्रोसिजर. तर मित्रांनो डेंटल प्रोसिजर जे असतात किंवा डेंटल ऑपरेशन किंवा सर्जरी वगैरे जे असतात त्याच्यामध्ये होमिओस्टॅटिक्सचे काय रोल आहे, त्याचं काय काम असतं. ऑप्शन ए बघा कंट्रोल ओरल इन्फेक्शन, त्याच्यानंतर कंट्रोल ब्लिडिंग, स्ट्रेटन इनॅमल आणि लास्ट आहे नन ऑफ द अबो. आता हे इनॅमल तुम्हाला माहिती नसेल ना तर इनॅमल जो असतो मित्रांनो आपल्या टीथच्या जी सर्वात वरची लेअर असते जी की दिसते आपल्याला, जी हार्डेस्ट लेअर असते तर त्याला इनॅमल म्हणतात. ठीक आहे. त्याच्या रिलेटेड एक व्हिडिओ पण आपण डेंटल फार्माकोलॉजीचा अपलोड केलाय, ते पण तुम्ही डिटेल मध्ये बघू शकता. तर इकडे एक करेक्ट आन्सर तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज
मस्कॅरिनिक अँटागोनिस्ट. तर मित्रांनो खालीलपैकी कोणता असा ड्रग आहे जो मस्कॅरिनिक अँटागोनिस्ट असणार आहे, या रिसेप्टरला तो जाऊन काय बाइंड करणार आहे आणि अदर जो अगोनिस्ट असणार आहे त्याला तिथे साईट नाही देणार. ठीक आहे, तर इकडे ऑप्शन बघा, पिलोकार्पिन असेल, निओस्टिग्मिन असेल, ॲट्रॉपिन आणि लास्टचं बिथॅनॅचोल असेल. तर मित्रांनो इकडे तुम्हाला करेक्ट आन्सर काय करायचंय, नोट करून घ्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच न्यूरोट्रान्समीटर इज मेनली असोसिएट विथ सिम्पॅथिक नर्वस सिस्टीम. तर मित्रांनो खालीलपैकी कोणता न्यूरोट्रान्समीटर आहे जो की असोसिएट असणार आहे आपल्या सिम्पॅथिक नर्वस सिस्टीम सोबत. ऑप्शन ए बघा ऍसिटिल कोलिन, ऑप्शन बी डोपामाइन, ऑप्शन सी नॉन ॲड्रेनालिन आणि ऑप्शन डी आहे सिरोटोनिन. तर मित्रांनो इथे एक करेक्ट आन्सर तुम्ही काय करा, नोट करून ठेवा. मी इकडे ऑप्शन फर्स्ट सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, पार्किसन डिसीज इज कॉज्ड बाय डिफिशियन्सी ऑफ. तर मित्रांनो पार्किसन डिसीज जो असतो तर हा डिसीज कोणाच्या डिफिशियन्सीमुळे ऑकर होतो, कोणत्या न्यूरोट्रान्समीटरच्या डिफिशियन्सीमुळे पार्किसन डिसीज ऑकर होतो. फर्स्ट आहे गाबा, त्याच्यानंतर आहे ऍसिटिल कोलिन, त्याच्यानंतर आहे डोपामाइन आणि लास्ट आहे सिरोटोनिन. तर मित्रांनो इकडे करेक्ट आन्सर तुम्ही काय करायचंय, सिलेक्ट करायचंय. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज एसीई इनहिबिटर. अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम याला इनहिबिट करणारा खालीलपैकी कोणता ड्रग आहे. ऑप्शन बघा, लॉरसार्टन आहे, कॅन्डिसार्टन आहे, वॉलसार्टन आहे आणि इनॅप्रिल. तर हे मित्रांनो 4 ऑप्शन आहेत. एक तुम्हाला काय करावं लागेल, जो की एसीई इनहिबिटर ड्रग असणार आहे तो करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, तर तो नोट करा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इफेक्ट इज कॉज्ड बाय पॅरासिम्पॅथोमायमॅटिक ड्रग. तर मित्रांनो खालीलपैकी कोणता जो हे आहे तर ते इफेक्ट काय करतं, पॅरासिम्पॅथोमायमॅटिक ड्रग दाखवतं. म्हणजे पॅरासिम्पॅथोमायमॅटिक ड्रगचा इफेक्ट वरती क्वेश्चन विचारलाय, म्हणजे त्या ड्रगच्या म्हणजे बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर कोणत्या ऑर्गनवरती काय इफेक्ट दाखवतो तर त्यावरती क्वेश्चन आहे. पहिला आहे ब्रँचोडायलेशन, टॅकिकार्डिया, मियोसिस आणि प्युपिल डायलेशन. तर मित्रांनो इकडे तुम्ही काय करायचंय, करेक्ट आन्सर सिलेक्ट करायचे, नोट करायचंय. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रायमरी मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ टिपिकल अँटीसायकोटिक लाईक फिनोथायाझाईन. तर मित्रांनो फिनोथायाझाईनच्या मोड ऑफ ऍक्शन वरती क्वेश्चन विचारलाय. तर मित्रांनो इकडे बघा, ब्लॉक डोपामाइन D2 रिसेप्टर, ब्लॉक सिरोटोनिन रिसेप्टर, इनहिबिट ऍसिटिल कोलिन आणि ऑल ऑफ द अबो. तर मित्रांनो फिनोथायाझाईनची मोड ऑफ ऍक्शन म्हणजे टिपिकल अँटीसायकोटिकची मोड ऑफ ऍक्शन काय असणार आहे ते तुम्हाला माहिती असेल तर हे करेक्ट तुम्हाला काय करता येईल मित्रांनो, आन्सर करता येईल. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आणि तो लास्ट क्वेश्चन असणार आहे मित्रांनो, हे लास्टचं 20 नंबरचं क्वेश्चन असणार आहे. तर क्वेश्चन बघा, ॲलिस्कॅरिन इज, आता मित्रांनो हा जो ड्रग आहे तर हा कोणत्या कॅटेगरी मधला ड्रग आहे ते विचारलंय. म्हणजे एसीई इनहिबिटर आहे, डायरेक्ट रेनिन इनहिबिटर आहे की कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर आहे किंवा नन ऑफ द अबो. तर मित्रांनो हा जो ड्रग आहे तो कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि कोलाजीचा स्टडी करताना मित्रांनो क्लासिफिकेशन जर तुमचे व्यवस्थित असेल, आता हे क्लासिफिकेशन कोणते करावं लागतील तुम्हाला, व्यवस्थित न्यूरोचं करावं लागेल. न्यूरोमध्ये खूप सारे क्लासिफिकेशन आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो अँटीसायकोटिकचं क्लासिफिकेशन करावं लागेल, कार्डिओवॅस्क्युलरचं क्लासिफिकेशन करावं लागेल आणि अँटीबायोटिक्सचं. तर हे जे क्लासिफिकेशन आहेत मित्रांनो हे इम्पॉर्टंट आहेत आपल्या DMERच्या एक्झामसाठी. आता मी सबमिट करतो मित्रांनो. आता सबमिट केल्याच्या नंतर आपण असाच तुमच्या असं येईल की DMER फार्मासिस्ट स्टेट 3rd आणि त्याच्यानंतर व्ह्यू स्कोर. आता हे व्ह्यू केल्याच्या नंतर तुम्ही बघितलात तर ऑप्शन ए चे जे आहेत आन्सर तर दोनच क्वेश्चनचे ऑप्शन ए आन्सर आहेत, म्हणून मला इकडे 4 मार्क पडलेत. तर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जे राईट केलेले आन्सर आहेत तर ते मॅच करा. तर हे जे करेक्ट दिसतील, मी सांगेन ते करेक्ट वाटलं तर इकडे तुम्हाला काय करतील 2 मार्क प्लस होतील. ठीक आहे, तर हा जो पहिला क्वेश्चन मित्रांनो आपला होता तर त्याच्यामध्ये कार्डियाक ग्लायकोसाइड, तर हा करेक्ट आन्सर असणार आहे. आता मी ऑप्शन फर्स्ट सिलेक्ट केला होता म्हणून माझं क्वेश्चन इकडे रॉंग झालाय. तर तुम्ही जर कार्डियाक ग्लायकोसाइड इथे सिलेक्ट केला असेल तर मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन इकडे तुम्ही बघू शकता, व्हॉट इज प्रायमरी ऍक्शन ऑफ
कोलर्जेनिक ड्रग. तर मित्रांनो कोलर्जेनिक ड्रग जे असतात तर ते काय करतात मित्रांनो, मायमिक करतात ऍसिटिल कोलिनला. तर या कॅटेगरी मधले जेवढे पण कोलर्जेनिक ड्रग आहेत तर ते काय करतात मित्रांनो, ऍसिटिल कोलिन सारखीच ऍक्शन बॉडीमध्ये दाखवतात. म्हणून इकडे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी. तर हे जर तुम्ही सिलेक्ट केले तर तुमचे 2 मार्क इकडे आले. बाकी ब्लॉक ऍड्रेनालिन रॉंग आहे, ब्लॉक ऍसिटिल कोलिन रॉंग आहे, ब्लॉक डोपामाइन रॉंग आहे. करेक्ट आन्सर आहे मायमिक ऍसिटिल कोलिन. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज विच वॉज द फर्स्ट अँटीसायकोटिक ड्रग डिस्कवर्ड. तर मित्रांनो अँटीसायकोटिक ड्रग जो आहे तो फर्स्ट डिस्कवर झालाय तर तो कोणता आहे. तर मित्रांनो इकडे हॅलोपिरिडॉल रॉंग आहे, क्लोनाझेपाइन रॉंग आहे. त्याच्यानंतर करेक्ट जो आन्सर आहे क्लोरप्रोमॅझाइन हा करेक्ट आन्सर असणार आहे या क्वेश्चनचा. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ड्रग इज बीटा ब्लॉकर युज्ड इन अँजिना. अँजिना पेक्टोरिस हा जो डिसीज आहे त्याच्यामध्ये मित्रांनो खालीलपैकी कोणता ड्रग जो आहे तो बीटा ब्लॉकर म्हणून यूज होतो. तर मित्रांनो अँब्लोडिपिन रॉंग आहे, विरामप्री रॉंग आहे, निकोरॅन्डिल रॉंग आहे. तर मित्रांनो ऑप्शन बी इकडे करेक्ट आन्सर असणार आहे प्रोप्रेनालोल. तर मित्रांनो तुमचं हे जर करेक्ट असेल तर तुमचे 2 मार्क तुम्ही काय करा, नोट करा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे डेंटल फार्माकोलॉजीचा, फ्लोराइड हेल्प इन रिमिनरलायझेशन बाय डिपॉझिटिंग. तर खालीलपैकी कोणतं जे हे असणार आहे तर ते डिपॉझिट केल्याच्या नंतर रिमिनरलायझेशन होणार आहे. तर तिकडे आन्सर आहे मित्रांनो कॅल्शियम अँड फॉस्फेट. म्हणून हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, हॅलोपिरिडॉल इज क्लासिफाईड अंडर. तर मित्रांनो हॅलोपिरिडॉल जे आहे ते क्लासिफाईड अंडर होतं अँटीसायकोटिक ड्रग कॅटेगरी मधला हा ड्रग आहे. म्हणून मित्रांनो इकडे करेक्ट आन्सर आहे अँटीसायकोटिक. बाकीचे हे जे ऑप्शन आहेत हे हा करेक्ट आहे, बाकी सगळे ऑप्शन रॉंग आहेत. तर मित्रांनो तुम्हाला ज्यावेळेस मी क्वेश्चन दाखवतोय ना तर इकडे लास्टला बघायचंय तुम्हाला, इकडे इथे ऑप्शन दिसतं करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर मित्रांनो विच क्लास ऑफ ड्रग नोन टू द कॉज फ्युअर एक्सापिरामिडल साइड इफेक्ट. म्हणजे ईपीसी जे साइड इफेक्ट आहे तर ते खालीलपैकी कोणते ड्रग दाखवतात. तर ते मित्रांनो अटिपिकल अँटीसायकोटिक जे ड्रग असतात ते काय करतात, हे साइड इफेक्ट दाखवतात, शो करतात. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, हायपरटेन्शन इज डिफाइंड ॲज. तर मित्रांनो हायपरटेन्शन जे कंडिशन असते त्यामध्ये सिस्टॉलिक ब्लड प्रेशर किती असतं असा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो इकडे जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे 140 mmHg. तर या कंडिशनला काय म्हणतात मित्रांनो, हायपरटेन्शन म्हणतात. जेव्हा आपलं 120 जे नॉर्मल ब्लड प्रेशर असतं ते इन्क्रीज झाल्याच्या नंतर 140 जर झालं तर त्या कंडिशनला मित्रांनो हायपरटेन्शन म्हणतात. म्हणून ऑप्शन हे इकडे करेक्ट आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ दिस पॅरासिम्पॅटोमायमेटिक ड्रग. तर मित्रांनो खालीलपैकी कोणता ड्रग हा पॅरासिम्पॅटोमायमेटिक ड्रग असणार आहे. तर इकडे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो फिजिओस्टिग्मिन, म्हणजेच हा ऑप्शन बी. हे जर तुम्ही राईट केलं असेल तर तुमचे 2 मार्क इकडे करेक्ट असतील. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, अँटीकोलर्जेनिक ड्रग लाईक ॲट्रोपिन कॉज विच ऑफ द फॉलोइंग साइड इफेक्ट ऑन आय. तर मित्रांनो खालीलपैकी साइड इफेक्ट नाहीये, फॉलोइंग इफेक्ट ऑन आयज. तर मित्रांनो अँटीकोलर्जेनिक ड्रग जे असतात तर ते आय वरती कोणता इफेक्ट दाखवतात, लाईक ॲट्रोपिन. तर मित्रांनो इकडे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, मायड्रियालिसिस. तर हे ऑप्शन करेक्ट असणार आहेत. मियासिस असेल ते रॉंग आहे, डिक्रीज इंट्रा ऑक्युलर प्रेशर हे रॉंग आहे, नन ऑफ द अबो पण रॉंग असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, ईपीसीआर प्रायमरी ड्यू टू. तर मित्रांनो एक्स्ट्रा पिरिमिडल साइड इफेक्ट जे असतात ते कशामुळे ऑकर होतात. तर इकडे ऑप्शन ए बघा, एक्सेसिव्ह सिरोटिन ऍक्टिव्हिटी हे रॉंग आहे. त्याच्यानंतर ऍसिटिलकोलिन डिफिशियन्सी पण रॉंग आहे, गॅबा स्टिम्युलेशन पण रॉंग आहे. करेक्ट आन्सर इकडे तुम्ही बघू शकता डोपामाइन ब्लॉकेज. तर डोपामाइन ब्लॉकेज झाल्यामुळे हे साइड इफेक्ट मित्रांनो ऑकर होतात. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता, व्हॉट इज द प्रायमरी रोल ऑफ फ्लोराइड इन ओरल हेल्थ. तर ओरल हेल्थ मध्ये फ्लोराइडचा काय रोल आहे. तर मित्रांनो करेक्ट आन्सर इकडे असणार आहे प्रिव्हेंट डेंटल कॅरीज. तर फ्लोराइड मुळे काय होतं, डेंटल कॅरीज जे ऑकर होतात आपल्या टीथला तर त्याचं प्रिव्हेन्शन केलं जातं. म्हणून इकडे प्रिव्हेंट डेंटल कॅरीज हे करेक्ट आन्सर असणार आहे. बाकी इकडे मित्रांनो रॉंग ऑप्शन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रोल ऑफ हिमिओटॅटिक डेंटल
प्रोसिजर. तर होमिओपॅथिक जे ड्रग असतात तर डेंटल प्रोसिजर मध्ये त्यांची गरज काय असते, तर मित्रांनो ते कशासाठी यूज केले जातात, ते मित्रांनो कंट्रोल ब्लीडिंग. तर ज्यावेळेस सर्जरी वगैरे होते, ज्यावेळेस कंट्रोल ब्लीडिंग करायचं काम तिकडे रिक्वायर्ड असतं, तर मित्रांनो असे ड्रग दिले जातात. म्हणून इकडे करेक्ट आन्सर आहे कंट्रोल ब्लीडिंग, आणि हे होमिओपॅथिक ड्रग त्याच्यासाठी यूज केले जातात. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग मस्कॅरिनिक अंटागोनिस्ट. तर खालीलपैकी कोणता हा मस्कॅरिनिक अंटागोनिस्ट असणार आहे, तर मित्रांनो हे पिलोकार्पिन हे रॉंग आहे, बिटाचोल रॉंग आहे. तर मित्रांनो इकडे करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ॲट्रोपिन. यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच न्यूरोट्रान्समीटर मेनली असोसिएट विथ सिम्पॅटिक नर्वस सिस्टीम. तर मित्रांनो सिम्पॅटिक नर्वस सिस्टीम सोबत असोसिएट होणारा न्यूरोट्रान्समीटर कोणता आहे, तर मित्रांनो इकडे करेक्ट आन्सर आहे नॉन ॲड्रेनालिन. ठीक आहे, हे सिलेक्ट केलं असतील तर तुमचे 2 मार्क ऍड करून घ्या. त्याच्यानंतर पार्किसन डिसीज कॉज्ड बाय डिफिशियन्सी ऑफ. तर मित्रांनो पार्किसन डिसीज हा ज्यावेळेस डोपामाइनची डिफिशियन्सी होते तर त्यावेळेस ऑकर होतो. म्हणून करेक्ट आन्सर इकडे असणार आहे डोपामाइन. हे बाकीचे तुम्ही जर सिलेक्ट केले असतील तर इकडे रॉंग आहे. जर डोपामाइन तुम्ही सिलेक्ट केले तर हा करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज एसी इनहिबिटर. अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईमला इनहिबिट करणारा कोणता ड्रग असणार आहे, तर मित्रांनो हे मी आय थिंक सिलेक्ट केलं नाही म्हणून इकडे करेक्ट ऑप्शन दिसत नसेल. तर हे लोरसार्टन, कॅन्डीसार्टन, वॉलसार्टन हे सगळे चुकीचे आहेत. इकडे पिरिल वाले जे ड्रग आहेत ते काय असतात, एसी इनहिबिटर असतात. म्हणून इकडे इनाप्रिल जे आहे ना हे करेक्ट ऑप्शन असणार आहे. 4th ऑप्शन मित्रांनो इकडे करेक्ट आहे. तुमचं जे 4th तुम्ही सिलेक्ट केलाय तर ते तुम्ही काय करा 2 मार्क प्लस करा. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इफेक्ट कॉज्ड बाय पॅरासिम्पॅटोमायमॅटिक ड्रग. तर खालीलपैकी जे पॅरासिम्पॅटिक मायमॅटिक ड्रग आहेत तर ते कोणता इफेक्ट दाखवतात, तर मित्रांनो इकडे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी मियासिस. हे जर तुम्ही सिलेक्ट केले, नोट केले तर तिकडे करेक्ट असेल. याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रायमरी मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ अ टिपिकल अँटीसायकोटिक लाईक फिनोथायाझाईन. तर फिनोथायाझाईनच्या मोड ऑफ ऍक्शन वरती क्वेश्चन होता. तर ह्या कॅटेगरीमध्ये जे टिपिकल अँटीसायकोटिक ड्रग असतात ते काय करतात, ब्लॉक करतात डोपामाइनच्या D2 रिसेप्टरला. म्हणून इकडे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर मित्रांनो आपला लास्टचा क्वेश्चन जो होता ॲलिस्किरेन इज. तर मित्रांनो हा जो आहे तो डायरेक्ट रेनिन इनहिबिटर ड्रग आहे. म्हणून इकडे करेक्ट आन्सर आहे डायरेक्ट रेनिन इनहिबिटर. हा बाकीचे सगळे रॉंग आहे. तर मित्रांनो मी जे आन्सर सांगितलेत त्या आन्सर नुसार तुम्हाला बघायचं की तुम्हाला किती मार्क आलेत, आणि तुम्हाला जेवढे पण मार्क आलेत ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये हे करा. आणि तुम्हाला तुमच्या DMERच्या एक्झाम साठी जर तुम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर त्याच्यासाठी मित्रांनो व्हॉट्सअप वरती मेसेज करा. अशा टेस्ट तुम्हाला आणखीन पाहिजे असतील तर कमेंट करा. थँक्यू ऑल.